नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वयवारीवरील पुढची ट्रिक आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा प्रश्न काय आहे. वडिलांचे सध्याचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, तर वडिलांचे सध्याचे वय काढा. हा प्रश्न या ठिकाणी आहे. जर आपण एक स्वरूपामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केला किंवा स्वरूपात सोडवलं तर तो प्रश्न आपण अशा पद्धतीने सोडवू शकतो आणि उत्तर आपल्याला या ठिकाणी 30 मिळते. परंतु एवढी प्रोसेस आपल्याला करावी लागते. जर ट्रिकच्या माध्यमातून गेलो तर उत्तर कसं पटकन येतंय ते बघूयात आपण या ठिकाणी. बघा, तर सुरुवातीला आपण मुलाचे वय शोधूयात. मुलाचे वय बरोबर वर्षासोबत पतील पट गुणिले वर्ष वजा वर्ष छेदात पटीतील फरक. बघा, तर वर्षासोबतील पट 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या दुप्पट होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी 2 गुणिले 10 वजा 10 छेदात पटीतील फरक. इथे किती आहे? 3 पट आणि या ठिकाणी आहे दुप्पट. 3 आणि 2 म्हणजेच 3 वजा 2. या ठिकाणी काय येणार बघा, 10 दुने 20 वजा 10 छेदात 1. म्हणजेच या ठिकाणी 20 मधून 10 गेल्यानंतर आपल्याला 10. मुलाचे वय किती मिळणार आहे? तर या ठिकाणी आपल्याला 10 मिळणार आहे. आणि मग या ठिकाणी दिल्याप्रमाणे सध्याचे वय मुलाच्या वयाच्या वडिलांचे किती आहे हो? तर तिप्पट आहे. म्हणजेच 10 गुणिले 3 बरोबर 10 त्रिक 30. म्हणजेच वडिलांचे वय या ठिकाणी काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3 30 वर्ष. धन्यवाद.